नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर आज या ठिकाणी आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये 146 वॅकन्सी आहेत टोटल या ठिकाणी. पुण्यामधली ही वॅकन्सी आहे या ठिकाणी. नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस पुणे या ठिकाणच्या जागा आहेत. आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चला तर स्टार्ट करूया. त्याआधी एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत असाल आणि तुम्ही स्टडी करत असाल, वेगवेगळ्या सरळ सेवा भरती असेल, MPSCचे या ठिकाणी असेल किंवा समाज कल्याण असतील, जिल्हा परिषद या ठिकाणी अंगणवाडीचे पेपर सुद्धा असतील, तर आपण डेली चालू घडामोडी करंट अफेअर्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, रिजनिंग ॲबिलिटी असेल, मॅथ्स मधले क्वेश्चन असतील आणि जनरल सायन्स मधले सगळे सब्जेक्ट या ठिकाणी आपण दर दिवस या ठिकाणी क्वेश्चन त्याच्यावरती जे एक्झामला उतरू शकतात असे महत्त्वाचे घेऊन येतोय. तर GKGS मराठी हे चॅनल आहे. याच्यामध्ये तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर याला सबस्क्राईब करून घ्या. @GKGS मराठी असं टाईप करा. या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, ऍप्लिकेशन ऑनलाईन या ठिकाणी इन्व्हाइट केलेले आहेत. तर ही जी आहे या ठिकाणी बघा कशाचे, एंगेजमेंट ऑफ हॉस्टेल सुपरिटेंडंट्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, ठीक आहे, अंडर पुणे रिजन. तर पुणे रिजन मध्ये या ठिकाणी सुपरिटेंडंट पदाच्या जागा आहेत. तर हॉस्टेलमध्ये या ठिकाणी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. या ठिकाणी पोस्ट नेम बघा, हॉस्टेल सुपरिटेंडंट आहे. यामध्ये नंबर ऑफ पोस्ट बघा 146 आहेत. त्यामध्ये 73 मेलसाठी आहेत आणि 73 फिमेल. तर 50-50% या ठिकाणी जागा डिवाइड केलेल्या आहेत. पोर्टल टू फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन विल बी ओपन, ठीक आहे, ओपन झालेले आहे. कधीपासून? फ्रॉम 25/4/2025 ते 5/5/2025 पर्यंत राहणार आहे. तर सध्याला चालू आहे. यामध्ये बघा हाऊ टू अप्लाय केलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, एलिजिबल कॅन्डिडेट्स मे अप्लाय बाय व्हिजिटिंग द वेबसाईट ऑफ नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस पुणे. तर खाली या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे, ती या ठिकाणी त्या रिजनल ऑफिसची आहे पुण्यामधल्या. तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन मध्ये फॉर्म भरून टाकायचा आहे. खाली नोट दिलेली आहे, कॅन्डिडेट मस्ट असर्टन देअर एलिजिबिलिटी फॉर द पोस्ट अप्लाइड बिफोर फिलिंग अप द ऍप्लिकेशन फॉर्म. तर तुम्हाला ते सगळं वाचायचं आहे. खाली बघा, नवोदय विद्यालय समिती पुणे रिजन या ठिकाणी एलिजिबल क्रायटेरिया दिलेला आहे. या ठिकाणी फर्स्ट बघा, खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जर याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन काय, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही डिसिप्लिन मधून. आणि डिझायरेबल अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे मास्टर्स डिग्री, B.Ed, प्रोफिशियन्सी इन रिजनल लँग्वेज, ठीक आहे, नो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स रिक्वायर्ड. तर तुम्हाला मराठी भाषा किंवा रिजनल भाषा आली पाहिजे आपल्या या ठिकाणी. मिनिमम एज बघा या ठिकाणी, टाइम ऑफ एंगेजमेंट 35 वर्ष पाहिजे. मॅक्सिमम एज या ठिकाणी 62 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. खाली बघा, वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. पे लेवल 5th आहे आणि 7 CPC पण भेटणार आहे. या ठिकाणी बघा, ऑर मध्ये दिलंय मिनिमम 7 इयर एक्सपिरियन्स, कन्सोलिडेटेड पे नॉट लेस दॅन 29,200. तर तुम्हाला 7 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला याच्या खाली पगार भेटणार नाहीये, एवढा याच्यावरतीच भेटणार आहे. पर मंथ इन एनी रेकॉग्नाइज रेसिडेन्शियल स्कूल. ऑर मध्ये दिलंय एक्स डिफेन्स पर्सनल हॅव्हिंग वर्क एक्सपिरियन्स मॅक्सिमम 5 इयर्स, ठीक आहे. जर तुम्ही डिफेन्समध्ये असाल तर त्यांना सुद्धा मिनिमम 3 वर्ष एक्सपिरियन्स रिक्वायर्ड इन केस ऑफ वर्क इन JNVs, ठीक आहे. त्यानंतर बघा, हेल्थ अँड फिटनेस रिक्वायरमेंट पाहिजे. त्यानंतर मार्शल आर्ट स्टेटस, मेल फिमेल विदाउट इन्कम्बरन्स मे बी टेकन, ठीक आहे. तर या ठिकाणी ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहेत. हॉस्टेलची काय काय असणार आहे, कट ऑफ डेट, कॅल्क्युलेटिंग एज आणि एलिजिबिलिटी 1/6/2025 ला लागणार आहे. रेम्युनरेशन बघा, 35,750 रुपये प्रति महिना तुम्हाला पगार राहणार आहे. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कॅन्डिडेटसाठी, जे कोणी अप्लाय करणार आहेत ते या ठिकाणी फिजिकल किंवा बाकीचे काही क्रायटेरिया असेल किंवा ड्युटीज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असेल या ठिकाणी ते सगळं दिलेलं आहे. आणि ठीक आहे, या ठिकाणी बघा, डिस्ट्रीब्युशन आयटम, स्टुडंट इंटेलिजमेंट्स, या ठिकाणी डेली रुटीन आहे त्यांचं, लिव्ह द स्टुडंट्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी बरंच काही आहे, जनरल ड्युटीज सुद्धा आहेत. तर या ठिकाणी खाली क्रायटेरिया दिला आहे त्यांनी की कशा पद्धतीच्या तुमच्या सुपरिटेंडंटच्या ड्युटी असणार आहेत. तर या ठिकाणी एनेक्शर पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल ऑफ मिसकंडक्ट डॉट्स दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचायचं आहे. तर मित्रांनो, जे कोणी याच्यासाठी एनी ग्रॅज्युएशन मधून तुम्हाला अप्लाय करायचं असेल, महिला असेल किंवा या ठिकाणी पुरुष, तर 50-50% जागा आहेत. तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात खाली दिलेल्या लिंकवर. तर मित्रांनो, याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.